चला तर मग आपण काल करंजीचं साठव तर बघितलं, आता आपण करंजीच बनवूया. त्यासाठी आपण सगळ्यात पहिली मैदो मळून घेऊया. हे साधारण 1 किलो मैदो घेतलेलो. त्या 1 किलो मैद्यात 3 ते 4 बोट चमचे कच्चा डालडा घातलेला. हे खयचाही प्रकारचा मोहन घातलेला नाही, फक्त कच्चा डालडा घातलेला. आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन थोडा थोडा घालून आपल्या हव्या तसा घट्ट मळायचा, लूज मळायचा नाही. कारण तर लूज मळलं तर पीठ येत राहू त्याला, लूज होत राहू त्याला. त्यामुळे एकदम घट्ट गोळं मळून घ्यायचो. साधारण असं घट्ट गोळं झालो की मग तो अर्धो तास व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचो. तो मळलेलो गोळो नंतर आपण घेऊन पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळायचो आणि त्याचे पेढ्या एवढे गोळे करायचे आणि त्याची पारे लाटूक घ्यायचे. तर आम्ही इकडे करंजे करूक बसलो, त्याच्यावर आमचा डॉली पण येऊन हे करंजे करूक बसला. मदत करता आपल्या भाषेत. ही माझी आई, हे माझे बाबा, ही माझी बहीण आणि मी, आम्ही चौघांनी मिळून जवळजवळ 2 किलोचे करंजे केले. चला तर आपण करंजे करू कळे. करंजाचं सारण भरताना साधारण पातीच्या पुढची साईडमध्ये आपले अंगठो आणि दुसरा बोट ठेवून त्याच्या मधोमध सारण घालायचं, म्हणजे त्या हलत पण नाही आणि व्यवस्थित पडतं. पाठच्या बाजूक जास्त जागा ठेवायची आणि पुढच्या बाजूक साठो घालायचो. जेव्हा आपण करंजी दुडतो ना तेव्हा तो साठो नाही तर पुढे सरकता आणि करंजी ओपन राहता किंवा फाटता किंवा काहीतरी मध्ये येता, मग त्याला होल पडता अशा प्रकारे. तर मग आपण अर्ध्या साईडला पाणी लावून घ्यायचा वरच्या भागात आणि मग ते आपण अलगद दुडायचे. पाणी लावा, दूध लावा, काहीही लावा, फक्त चिकटल्याशी संबंध. अलगदपणून दुडून झाले ना की मग लाब्याचं पीठ कमी घ्यायचा आणि कटोकट करंजी कापायची. जर तुम्ही जास्त ठेवत राहिलास ना तर वाढत राहू त्याला. आणि जेव्हा तुम्ही करंजी दुडतास ना तेव्हा एका साईडने दुडूक चालू करायचं, म्हणजे आतमध्ये हवा रवत नाही. आणि आमच्याकडे एका की कमी झाले करंजे तरी हरकत नाही, पण फोके खुळखुळे करून मग तो कोणाक द्यायचे नाही, ह्या आमचं ठरलेलं असतं. मग एकदम कटोकट ते कट करायचे आणि लाभ्याचा पीठ कमी ठेवायचा. लाभ्याचं पीठ ह्यासाठी म्हणतात कारण त्या पीठ आपल्याला लाभत जाता, म्हणजे जेवढा तुम्ही कापसा तेवढा परत त्या पीठ वाढत जातं. मग परत ता मळा, परत करंजे करा, परत ता मळा, परत करंजे करा, म्हणून त्या लाभ्याचा पीठ. त्याचबरोबर गणपतीचा उत्सव असल्यामुळे जेव्हा आपण करंजे करतो तेव्हा मोदक हे आपण हमखास करूचेच लागतात. भले मी 1 किलोचे केलं तरी माका 5 ते 6 हे मोदक बनवूकच हवे. सेम प्रोसेस. पात घ्यायची, त्याच्यात साठो घालायचो आणि आता चारही बाजून दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आणि अलगद हातान पारी फक्त गोळा करत जायची. बस अलगद 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 एक 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 असे टीप घेऊन गोळा करत जायची. नंतर उरलेलो भाग वरचा जो जास्तीचा तो काढून टाकायचो आणि त्याचा नाक तयार करून घ्यायचं. अशाच प्रकारे आपण बाकीचे 2 मोदक पण करून घेऊयात. परत ताच पाणी लावलेलं असल्याकारणाने अलगद अलगद आपण ती पात एकत्र करत जायची. गुंडाळत ठेवायचे फक्त, बाकी मोठा काय करूचा नाही कौतुक. गुंडाळून झाली की परत एकदा वरचं उरलेलं जास्तीचा भाग काढून टाकायचो आणि परत त्याचं नाक तयार करून घ्यायचं. झालो आपलं मोदक. काय मोठा नसतं, करू गेला का सगळा सोप्या वाटतं, करेपर्यंतच काय ते नाटकं. मग ते आपण करंजे मोदक जे बनवलेले आहेत ते अलगद कडकडीत आणि मध्यम तेलात सोडायचे आणि लालसर गुलाबी होईपर्यंत दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यायचे. तयार आहेत आपले करंजे.